बेलाचे झाड. पिंपळवाडी ग्रामपंचायततर्फे गावातील मुक्तिधाम स्मशानभूमी उद्यानामध्ये आज विविध प्रकारच्या फुलझाडांची लागवड करण्यात आली. तसेच बहुवार्षिक झाड बेलाची सुद्धा लागवड करण्यात आली. गुलबक्षी, गलांडा, गुलबक्षी, सफेद फुलाचे झाड व सफेद रानफुलाचे झाड गवतवर्गीय या आळ्यात लावण्यात आले आहेत. गलांडा लागवड. या आळ्यामध्ये गलांडा, सदाफुली तसेच सफेद रानगवताची लागवड या आळ्यात करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी गुलबक्षी आहे. या आळ्यात गलांडा लागवड केली आहे. या आळ्यात गुलबक्षीची लागवड केली आहे, तर या आळ्यात गलांडा लागवड केली आहे. ही सर्व लागवड आज महाशिवरात्रीच्या निमित्त करण्यात आली आहे. तसेच या आळ्यात गलांडा लागवड करण्यात आली आहे. या ठिकाणी सफेद फुलाच्या झाडाची लागवड आहे, तर त्याच आळ्यात सफेद फुलाच्या रानगवताची लागवड केली आहे. या ठिकाणी गलांडाची लागवड आहे. गुलमोहराचे झाड चांगलेच जोमाने बहरत आहे. या आळ्यात गुलबक्षीची लागवड करण्यात आली आहे. अशा पद्धतीने आज पिंपळवाडी स्मशानभूमी उद्यानामध्ये फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे. आज लागवड केलेल्या सर्व झाडांची उंची गुडघ्यापर्यंत किंवा जास्तीत जास्त कमरेपर्यंत होते. सीमेलगत कुंपणाच्या बाहेर कर्दळीची लागवड करण्यात आलेली आहे. आता त्याला 8 महिने पूर्ण झाले असतील.